नमस्कार. मी राधेश्याम दांडक, अध्यक्ष बुलढाणा अर्बन. गेल्या कित्येक वर्षापासून मी बुलढाणा शहरामध्ये राहतो. माझा जन्म बुलढाणा शहरातला आहे. परंतु सध्याची बुलढाणा शहराची परिस्थिती इतकी वाईट झालेली आहे कचऱ्याच्या बाबतीमध्ये. बुलढाणा शहराची लोकसंख्या फक्त 10,000 असताना इंग्रजांनी याला जिल्ह्याचं ठिकाण केलं. का? तर शहराच्या तिन्ही बाजूनी पूर्ण जंगल आहे, वन्य प्राणी आहेत, सुंदर असे 4-5 मोठे-मोठे तलाव होते. या ज्या शहराचं असं बकाल शहरामध्ये रूपांतर झालेलं आहे. पेन्शन सिटी म्हणून झाली, लोक स्थायिक व्हायला लागले, लोकसंख्या वाढत गेली. लहान लहान खेडे जे होते ग्रामपंचायती हद्द बुलढाणा नगरपालिकेपर्यंत आली आणि याचा रोजचा निघणारा प्रचंड कचरा, प्लास्टिक हे सगळं लोक रस्त्यावर आणून टाकतात आणि इतकं वाईट वाटते. कचरा टाकतात, मेलेले जनावर टाकतात, त्याकडून उचलायला तयार नाही. मी सगळ्यांना फोन केले, सगळ्यांना सांगितलं. सगळे म्हणतात की आमची हद्द इथपर्यंत आहे, आम्ही उचलणार नाही. ग्रामपंचायत म्हणते आमची हद्द इथपर्यंत आहे. काही म्हणतात ना आमच्याकडे ग्रामपंचायतीकडे पैसे असतात का, आमच्याकडे फंड्सच नाहीये, आम्ही कुठं कचरा उचलणार. सगळे एकमेकावरती लुटतात. वास्तविक सगळ्यांकडे फंड्स आहे, सगळं काही आहे, परंतु कोणाची करायची इच्छा नाहीये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट वाईट याचं वाटते की गेल्या 4 वर्षामध्ये बुलढाण्यामध्ये मेडिकल कॉलेज उघडलं, आयुर्वेदिक कॉलेज उघडले, नर्सिंग कॉलेज उघडले, त्यानंतर हे ॲग्रिकल्चर कॉलेज आणि बऱ्याच शिक्षण संस्था बुलढाणा शहरामध्ये आल्या. त्याशिवाय बुलढाणा शहर हे आज विदर्भातलं प्रायमरी एज्युकेशनचं हब झालेलं आहे. आज बुलढाण्यासारख्या छोट्याशा गावामध्ये 6 मोठ्या कॉन्व्हेंट आहेत की ज्या ठिकाणी हजारो विद्यार्थी आहेत. जिल्ह्यातून सगळे लोक या ठिकाणी खुल्या करून राहतात आणि आपल्या मुलांना इथल्या कॉन्व्हेंटमध्ये शिकवतात. कारण की बुलढाणा शहरातल्या सगळ्याच कॉन्व्हेंटचं शिक्षण अप्रतिम आहे. त्यामुळे सगळ्यांना वाटते की आपला मुलगा इथे शिकला पाहिजे. सगळ्या कॉन्व्हेंट इथल्या फुल आहेत. मेडिकल कॉलेजमध्ये देशातनं मुलं आलेले आहेत. हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि योगायोगाने मेडिकल कॉलेजचं हॉस्टेल माझ्याकडे आहे. मुलांची आणि मुलींची. त्या ठिकाणी पालक येतात आणि त्यांना इतकी घाण दिसते, ते मला पूछतात, "क्यों ये तो डिस्ट्रिक्ट का प्लेस है ना? हमने तो बहुत सुना था गाँव के बारे में, इतनी गंदगी क्यों है यहाँ पे? कचरा उठाते नहीं क्या?" आता त्या लोकांना ग्रामपंचायत कुठे आहे, नगरपालिका हद्द कुठे, त्यांना काय घेणं नाही. ते शहरात आले, त्यांना वाटते बुलढाणा शहर आहे, हा कचरा कोणी का उचलत नाही म्हणून. त्यांना खूप आश्चर्य वाटते की जिल्ह्याचं ठिकाण असून इतके सगळे अधिकारी, वरिष्ठ अधिकारी जर राहतात, कचराच का बरं आपण उचलत नाही, त्यांना खूप आश्चर्य वाटते. मग अशा वेळेस आपण सगळे बुलढाणा शहरावर जे प्रेम करणारे लोक आहेत, इतकं वाईट वाटते, इतकं वाईट वाटते की एकेकालचं एवढं सुंदर शहर बकाल करून टाकलं. कचरा, मेलेले जनावरं, सगळ्या रस्त्याने गुरंढोरं बसलेले, पार्किंगला जागा नाही, काहीच नाही. आता ग्रामपंचायतीने बोर्ड लावले, कॅमेरे लावले, की येथे कचरा टाकू नये. हे ठीक आहे, मग टाकावं कुठे याचा पण बोर्ड लावा ना. जर मनुष्य वस्ती आहे तर कचरा निघणारच आहे. मग तो कचरा टाकणार कुठे तुम्ही? ज्या ठिकाणी त्याचे बोर्ड असतात की इथे लघवी करू नये, तर मग जायचं कुठे ते दाखवून बाजूला बोर्ड लावून, की आपण लघवीला इकडे जा, थुकायला इकडे जा, कचरा टाकायला इकडे जा. आणि हे जर ज्या ज्या ठिकाणी माणसं या गोष्टी तयार होणारच आहेत. आज बुलढाणा जिल्ह्याचं ठिकाण आहे. कोर्ट, कचेरी, बाजार, दवाखाना, ग्रामीण भागातनं हजारो लोक सकाळी या ठिकाणी येतात. त्यामध्ये महिलांची संख्या खूप मोठी असते आजकाल. या महिलांना अख्ख्या बुलढाणा शहरामध्ये एकही शौचालय नाहीये, एकही युरिनल नाहीये. तुम्ही कल्पना करा, की सकाळी आलेली बाई संध्याकाळपर्यंत गावात राहत असेल आणि तिला जर गरज पडली वॉशरूमची, काय करावं? इतक्या सरकार या विनाकारणच्या योजनांवरती पैसे खर्च करते. त्याच्यातला 1% जरी पैसा खर्च केला, तर महाराष्ट्रातले सगळे सुलभ शौचालय होतील. त्या आमच्या आई-बहिणींची इज्जत वाचेल. बुलढाणा शहर आहे, रोज 50, 60, 100 मुलं इंटरव्ह्यू घ्यायला येतात. बिचाऱ्यांना ग्रामीण भागात येतात, राहायला जागा नाही. कुठेतरी फ्रेश व्हायला जागा पाहिजे, कुठे फ्रेश व्हायला जागा नाही. कुठेतरी गावाच्या तलावाच्या बाहेर जातात, तिकडे जातात, तिकडे. किती कुठे 80 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून आणि काय दुर्दशा करून ठेवलेली आम्ही. माझी सगळ्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे, की आपण हे शासनापर्यंत पोहोचवा. प्रत्येक गावामध्ये बुलढाणा शहर नाही, पण बुलढाण्याची परिस्थिती आहे आज विदर्भात, महाराष्ट्रात कुठे फिरा, सगळ्या शहरांची परिस्थिती आहे. प्लास्टिकवरती कायमस्वरूपी बंदी आणा. कशासाठी? पूर्वी प्लास्टिक नव्हतं तर काही काम होते का? इतकं प्लास्टिक झालेलं आहे. जागोजागी प्लास्टिकचे ढीग लागलेले आहेत. कचऱ्याची विल्हेवाट लावत नाही. नगरपालिकांच्या ज्या प्रक्रिया केंद्र आहेत कचऱ्याची, ती शासनाने कोट्यवधी रुपये लावले. सगळे आज बंद पडलेले आहेत आणि विनाकारण आम्ही विश्वगुरू, न्याय, गप्पा आणि टप्पा मारत असतो.
पहिले आपलं घर स्वच्छ करा, आपलं अंगण स्वच्छ करा, गाव स्वच्छ करा, झाडं लावा. हे तर काही करत नाही. भाई जिल्हाधिकाऱ्यांना काय आपण मागणी मी मान्य जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांना निवेदन दिले. त्या निवेदनामध्ये मी आता ज्या गोष्टी बोलल्या सगळ्या लिहिल्या आणि माननीय पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांची त्वरित दखल घेतली किंवा मी त्यांना विनंती केली की आपण जर नगरपालिकेला ग्रामपंचायत सांगितलं महिनाभर होईल काम आहे, आपण हे डीपीडीसी मधनं याचे वेळ टेंडर काढा. रस्त्यावरच्या कचऱ्याचे गावातले बाकीचे ग्रामपंचायत नगरपालिका साफ करे, पण मेन रोडवरच्या कचऱ्याची आणि सुलभ शौचालयाची आपण डीपीडीसी मधनं व्यवस्था करा. विनाकारण याला देणगी दे. हे काही खेड्यामध्ये ते मोठमोठे समाज मंदिर उभे करतात, मंदिराला देणग्या देतात. काय करणार? तर गाव स्वच्छ नाही, मंदिर उभं करून काय करणार? कसा काय देव त्या ठिकाणी राहील? तर गावात इतकं घाणेरडं आहे, त्या गावात देव राहील कसा काय? त्या डीपीडीसी ज्या असते किंवा आमदार खासदारच्या निधीचे मी पाहतो, ज्या निधी देतात त्याचा समाजाला काहीच उपयोग नाही. एखाद्या गटाला 5-25 कार्यकर्त्यांना उपयोग होतो. जितके समाज मंदिर बांधलेले आहेत, सगळ्या समाज मंदिरामध्ये सरपंचाचे, ग्रामपंचायतच्या लोकांचं कुठार भरलेलं आहे आणि ढोरं भरलेलं आहे. एकही समाज मंदिर समाजाच्या कामाचं नाहीये. एक दाखवून द्यावं मला. सगळ्या ठिकाणी ढोरं भरलेली आहेत, कचरा भरलेला आहे. कशासाठी एवढा पैसा खर्च केला? त्यापेक्षा एखादं पे अँड यूजचं परदेशामध्ये जसं असते, तसे सुलभ शौचालय करा आणि इतक्या वर्षानंतर आम्ही ही सुलभ शौचालयाची मागणी करतो. गावामध्ये वॉशरूम आमच्या आया-बहिणी जे येतात, इंटरव्ह्यूला मुलं येतात, यांची व्यवस्था आम्ही करायला सांगतो. काय चूक आहे याच्यामध्ये? थोडा पैसा तिकडे खर्च करा. विनाकारण परत आता लाडकी कन्या आणि लाडकी बहीण आणि श्रावण बाळ काय. अरे थोडं याच्यात एकच ते चालू ठेवा ना. तर 1% द्या ना फक्त इकडे. सगळं होऊन जाते. जिल्हाधिकाऱ्यांनी काही हमी दिली आहे आपल्याला? हो. अन्य जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की मी ताबडतोब त्याचं दक्षता घेतो आणि माननीय पालकमंत्र्यांशी बोलून त्याची सोय लावतो आणि त्याच दिवशी योगायोगाने पालकमंत्र्यांनी रात्री मला फोन पण केला की चांडेजी, मी तुमचं सगळं निवेदन वाचलं. मी ताबडतोब याच्यावरती ॲक्शन घेतो. आता घेतली तर आनंदाची गोष्ट आहे, नाही घेतली चाललं तर चाललं, काय करणार? ओके.